दादा काय सांगाल आज तुम्ही अरे रोल आहे. मंदिरामध्ये आला त्या ठिकाणी आरती केली, दर्शन घेतलं, कसं वाटतंय तुम्हाला? नाही काय की या मंदिराबद्दल मी पूर्वीपासून मला माहिती होती, परंतु याची इच्छा होती आणि आज शक्तिपीठ आणि इथे येऊन दर्शन घेतलं. आपल्या महाराजांवरती एवढं भव्य दिव्य मंदिर आहे आणि ते येऊन आपण दर्शन घेऊ शकतो आणि महाराजांचा संपूर्ण इतिहास या संपूर्ण परिसरामध्ये एवढ्या चांगल्या कलाकृतीमध्ये इथं दर्शवलेलं आहे किंवा दाखवलेलं आहे. ही पण छान गोष्ट आहे. मला खरंच खूप शुभेच्छा आपल्या सर्वांना की आपण महाराजांच्या प्रेमापोटी श्रद्धेपोटी एवढं भव्य मंदिर बांधलं आणि आज पहिल्यांदा आलो आहे, पण नेहमी मी नक्कीच येत जाईन, कारण इथं येऊन महाराजांच्या चरणी आपलं मस्तक ठेवून एक ऊर्जा मिळते आणि मला वाटतं हे ऊर्जा देण्याचं एक स्थान आहे. शक्तिपीठ म्हणजे शक्ती आपल्याला प्राप्त होते ती तेच ते स्थान आहे. पण छान वाटतं. महाराष्ट्राच्या जनतेला काय आव्हान कराल तुम्ही कशाबद्दल या इथे येण्यासाठी मंदिर? हां नाही खरं म्हणजे मला वाटतं की महाराजांविषयीची श्रद्धा ही सगळीकडेच आहे, सगळ्या प्रांतात आहे, परंतु एक ध्येय ठेवून तिथे या मंदिराची स्थापना झालेली आहे आणि असं वाटतं की महाराज हे आपल्यासाठी देव असते आणि देवाची जागा ही मंदिरातच असते आणि आपल्या हृदयात. तसंच मला वाटतं की प्रवास करताना एक तीर्थरूपच आहे. आपण जसं पंढरपूरला जातो आणि कोल्हापूरला जातो, सिद्धिविनायकला जातो, तसंच आता इथे पण लोक येतील दर्शन घेण्यासाठी. असंच एक हे श्रद्धास्थान होणार आहे आणि आहे. तर ज्या पद्धतीनं आता आपल्याकडे महाराष्ट्रात वाद उत्पन्न होतात, बागेश्वर यांनी सुद्धा एक वक्तव्य केलं की मला माहिती नाही तर गायकवाड यांनी पण आमदार तर संजय गायकवाड यांनी ज्या त्यांचं पण वक्तव्य मला माहिती नाही. महाराजांविषयी काय आपली जी मुळी आता महाराजांविषयी आपण वापरून महाराजांबद्दल ज्या पद्धतीनं नाही मला ते विषय माहिती नाही आहेत. म्हणजे एकदम मी ते वाक्य ऐकले नाही, पण मला वाटतं की कोणीही असं बरोबर महाराजांविषयी अपशब्द वापरले किंवा मला माहिती नाही, सर्वप्रथम मला माहिती नाही आहे. पण तुम्ही जर असं म्हणत असाल की जर महाराजांविषयी असे अपशब्द कोणी वापरले तर कधीच खपून घेतले जातात. तर 1 तारखेला मुही महाराष्ट्रात प्रसिद्ध होते, प्रकाशित आपले होते, तर काय सांगायला या संदर्भात जनतेला काय आव्हान करायचं? नाही कसं आहे की जसं या मंदिराची स्थापना केली तसंच श्रद्धेपोटी आम्ही सुद्धा एक चित्रपट काढलेला आहे. येत्या 1 मे रोजी तो सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. तर महाराष्ट्र जनतेला फक्त मी एवढं आवाहन करू इच्छितो की आपण सहपरिवार सहकुटुंब मित्रांसोबत नक्कीच 1 मे रोजी आणि 1 मेपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की पाहावा. ओके.